समुद्राच्या लाटा सतत किनाऱ्यावर आदळत राहतात, पण त्यामध्येही एक शांतता दडलेली असते. कोकणाच्या किनाऱ्यावर एक असं मंदिर आहे जिथे भक्ती आणि निसर्ग एकत्र भेटतात. लोक हजारो किलोमीटर प्रवास करून इथे येतात, कारण इथे फक्त बापाचं दर्शन होत नाही, तर मनालाही शांती मिळते. आज आपण जाणार आहोत समुद्रकिनारी वसलेले प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर समुद्रकिनारी गाव आहे. हे ठिकाण पुण्यापासून साधारण 330 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून इथे येताना लागणारे घाट, हिरवेगार कोकण आणि समुद्राची पहिली झलक, हा संपूर्ण प्रवास एखाद्या सिनेमॅटिक मूवी सारखा वाटतो. गणपतीपुळे मंदिराचा इतिहास जवळपास 400 वर्षापूर्वीचा मानला जातो. इथला गणपती स्वयंभू आहे, म्हणजे ही मूर्ती कोणत्याही माणसांनी बनवलेली नाही. त्यामुळे हे ठिकाण लाखो भक्ताच्या श्रद्धेचं केंद्र बनलं. असं मानलं जातं की गणपती बाप्पांनी स्वतः या ठिकाणी वास्तव केला आहे. गणपतीपुळे फक्त मंदिर नाही, तो एक अनुभव आहे. समुद्र किनाऱ्यावर उभा राहून जेव्हा समोर अथांग समुद्र दिसतो आणि मागून मंदिराच्या घंटाचा आवाज येतो, त्या क्षणी मनातला सगळा गोंधळ शांत होतो. लाटाचा आवाज, थंड वारा आणि बापाच्या दर्शनानंतर मिळणारी ती शांतता, हा अनुभव शब्दामध्ये सांगणं कठीण आहे. काही ठिकाणं अशी असतात जे आपण कॅमेऱ्यात कॅप्चर करतो, पण खरी आठवण मात्र मनात जपली जाते. आज गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळापैकी एक बनलं आहे. दरवर्षी लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात, विशेषतः गणेश उत्सव आणि सुट्टीच्या दिवशी. इथे प्रचंड गर्दी असते. लोक मानतात की इथे मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते. मात्र वाढत्या पर्यटनामुळे समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता आणि निसर्ग जपणं ही आपली जबाबदारी आहे. गणपतीपुळे आपल्याला शिकवतं की श्रद्धा म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. श्रद्धा म्हणजे जीवन किती कठीण असलं तरी मनात आशा जिवंत ठेवणं. समुद्राच्या त्या अथांग लाटासारखं जीवनात अनेक वादळं येतात, पण बापावरचा विश्वास आपल्याला पुन्हा उभं राहायला शिकवतो. जर तुम्हाला कधी शांतता हवी असेल, मनाला आधार हवा असेल, तर एकदा नक्की या गणपतीपुळेला. कदाचित इथे तुम्हाला फक्त दर्शन नाही, तर स्वतःची नवी ओळख मिळेल. देव आपल्याला दिसत नाही, पण काही ठिकाणं अशी असतात जिथे त्यांची उपस्थिती मनाला स्पष्ट जाणवते. गणपती बाप्पा मोरया.